तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में। दीप लगा दे, ज्योत जला दे, चरणों में ले ले मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले। सर्व देह भान विसरून जायच्या। जेव्हा बघावं तेव्हा राधेच्या मुखामध्ये भगवंताचं नाव होतं आणि भगवंताकडे बघितलं तर भगवंताच्या मुखामध्ये सतत राधेचं नाव होतं। राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, सब मिलकर बोलो राधे राधे, राधे 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 राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे। जेव्हा बघावं तेव्हा भगवंताच्या मुखामध्ये राधेचं नाव, भगवंताकडे बघितलं तर भगवंताच्या मुखामध्ये राधेचं नाव आणि राधेच्या मुखामध्ये तर राधा ढूंढ रही किसी ने मेरा श्याम देखा, श्याम देखा मेरा श्याम देखा, श्याम देखा घन श्याम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा श्याम देखा। जेव्हा बघावं तेव्हा राधाच्या मुखामध्ये भगवंताचं नाव होतं। एवढंच नाही तर राधेच्या हृदयामध्ये भगवंताचे चरण होते। एवढं नामस्मरण राधेनं केलं, एवढं नामस्मरण राधेनं केलं। मग आता कसं उदाहरण सांगून जाईल। आता भगवंताच्या मुखामध्ये सतत राधेचं नाव होतं। भगवंताला 16,108 बायका होत्या, त्याच्यातल्या आपण 2च घेऊ। त्यातल्या सत्यभामा आणि रुक्मिणी। त्यांनी विचार केला नवरा आपला आहे आणि नाव दुसऱ्या बाईचं मुखामध्ये घेतो, याचा त्यांना राग आला। त्यांनी विचार केला ती राधा कोण असेल, तिचा मात्र आता काटा काढायचा। त्यावेळेस त्या भगवंताकडे गेल्या आणि गेल्याच्या नंतर गेल्या तरी त्या ठिकाणी मुखामध्ये भगवंताच्या मुखामध्ये राधेचं नाव होतं। ते म्हणाले भगवंता तुम्ही ज्या राधेचं भजन करता, ज्या राधेचं नाव मुखामध्ये घेता, त्या राधेला आम्ही भेटण्याकरता जाणार आहोत। तुमची राधा कुठे राहते? त्यावेळेस भगवंताने सांगावं की माझी राधा बरसाण्याला राहते। ते म्हणाले ठीक आहे, आम्ही मात्र आता राधेला भेटण्याकरता चालतो। भगवंताने सांगावे आता तुम्ही माझ्या राधेला भेटण्याकरता चाललात तर जाताना काहीतरी घेऊन जाताना काहीतरी प्रसाद घेऊन जा। यांनी विचार केला आम्ही एकतर्फीचा काटा काढायला चाललो आणि त्याच्यात पण हिला प्रसाद न्यायचा, आता काय न्यावं हा विचार करत होत्या। विचार करता करता त्यांना सुचलं उकळतं दूध घेतलं, दूध गरम केलं आणि राधेला घेऊन गेल्या। आता ते उकळतं दूध होतं। राधेच्या महालापर्यंत पोहोचल्या। त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर राधेच्या महालातल्या दास्या एवढ्या सुंदर होत्या की त्यांनी विचार केला भगवंत नामस्मरण करतोय, भगवंताच्या मुखामध्ये नाव आहे म्हटल्याच्या नंतर राधा एवढी तरी सुंदर दिसायला पाहिजे। त्यांनी त्या ठिकाणी जे हरी घातला, परंतु त्या म्हणाले तुम्ही जिला भेटण्याकरता आला त्या आम्ही नाही। आता ह्या राधेच्या महालापर्यंत पोहोचल्या, परंतु राधा काय तुमच्या आमच्यासारखी मेकअप करून बसलेली होती का? तर नाही, केस विस्कटलेले लाकडी मंचावर बसलेली होती आणि त्या ठिकाणी सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत होती। आता यांनी विचार केला तिथं बघावं तर भगवंताच्या मुखामध्ये राधेचं नाव आणि इथं यावं तर राधेच्या मुखामध्ये भगवंताचं नाव। आता या राधेपाशी गेल्या आणि म्हणाल्या राधे तू ज्या भगवंताचं भजन करते त्या भगवंताच्या आम्ही बायका आहोत आणि तुला भेटण्याकरता आलो। राधेचं एक नाही दोन नाही भजन चालू आहे। राधा ऐकायला तयार नाही। शेवटी त्या म्हटल्या राधे तू ज्या भगवंताचं भजन करते त्या भगवंतानं तुझ्यासाठी प्रसाद पाठवलाय। हे शब्द ऐकताच राधा तटकन उठली, गरम दुधाचा ग्लास घेतला आणि घट घट ते दूध पिऊन प्रसाद समजून ते दूध पिऊन घेतलं। आता या दोघी घरी आल्या। राधेचं काय झालं या बातमीपत्राची वाट बघत होत्या, परंतु तेवढ्यात रात्र झाली। आधीच्या काळामध्ये पद्धत होती, आधीच्या काळामध्ये बरं का, आधीच्या काळामध्ये पद्धत होती की नवरा दिवसभर दमून आला की संध्याकाळी पाय दाबायचे। आधीच्या काळात सांगते बरं का, आत्ताच नाही। आता त्या पाय दाबायला गेल्या, परंतु पाय दाबत असताना राधेच्या भगवंताच्या पायाला आलेले फोड यांच्या हाताला लागले। त्यावेळेस त्या म्हणाले भगवंता
तुम्ही तुमच्या भक्तांसाठी एवढं काही करता, परंतु निदान बाहेर जाताना पायामध्ये काहीतरी घालून तरी जायचं. भगवंतांनी सांगितलं, हो मी जर कुठे बाहेर गेलोच नाही तर पायात काही घालायचा प्रश्न येतच नाही. असं म्हटल्यानंतर ते म्हणाले, मग भगवंता तुमच्या पायाला हे फोड आले कसे? त्यावेळेस भगवंतांनी विचारलं, का हो? भगवंतांनी विचारलं, तुम्ही माझ्या राजाला भेटण्याकरता गेल्या होत्या? ते म्हणाले, हो आम्ही तुमच्या राजाला भेटण्याकरता गेलो. माझ्या राजाला भेटण्याकरता गेल्याच्या नंतर तुम्ही प्रसाद काय नेला? त्यांनी सांगितलं, आम्ही दूध नेलं होतं. त्यावेळेस भगवंतांनी विचारलं, ते दूध कसं होतं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते दूध कसं होतं? गरम होतं. महिला मंडळ, नवऱ्यासोबत कधी खोटं बोलू नाही. त्यांनी सांगितलं ते दूध कसं होतं? गरम होतं. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, त्यावेळेस त्या म्हणाले, भगवंता आम्ही तुमच्या राजाला भेटण्याकरता गेलो, दूध नेलं, ते दूध गरम होतं, त्याचा आणि तुमच्या पायाच्या फोडाचा काय संबंध? त्यावेळेस भगवंताने सांगितलं, हे बघा, ती जे उकळतं दूध होतं ती राधा पेली आणि राधेच्या हृदयामध्ये माझे चरण असल्यामुळे राधेला काही न होता माझ्या पायाला हे फोड आले. म्हणजे एवढी भक्ती राधेनं केली, एवढं नामस्मरण राधेनं केलं की तिच्या हृदयामध्ये भगवंताचे चरण होते. साठविला हरी जिही हृदय मंदिरे